आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी खडसे कुटुंबियांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि रक्षा निखिल खडसे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिलेले आहेत। अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी एसआयटीचा अहवाल सरकारने स्वीकारला होता। या अहवालानुसार माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना ठोठावलेल्या 175 कोटींच्या दंडाला सरकारने स्थगिती दिली होती। या विरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांनी याचिका केली होती। आता या याचिकेवरती 30 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, काय अधिकचे अपडेट्स आहेत? महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे, जे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी सोडून पुन्हा भाजपमध्ये परतण्याची चर्चा सध्या सुरू आहे। मात्र ही चर्चा सुरू असताना आता त्यांच्या अडचणी अधिक वाढणार का, हा एक मुद्दा समोर आलाय। कारण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, मुलगी रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिलेले आहेत। एकनाथ खडसे यांनी त्यांच्या जागेतून कोट्यवधी रुपयाचा अवैध गौण खनिज उपसा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि त्या प्रकरणावरून राज्य सरकारमध्ये सुद्धा एसआयटी स्थापन करण्यात आली होती। मात्र नंतर एसआयटी सादर केलेल्या अहवालाला स्थगिती देण्यात आली आणि या विरोधात तिथलेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवर काल सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान खंडपीठाने खडसे कुटुंबियासह राज्य सरकार, त्यासोबतच नाशिकचे विभागीय आयुक्त, जळगावचे जिल्हाधिकारी आणि त्या प्रांताचे भुसावळचे उपविभागाधिकारी। अगदी धन्यवाद माधव, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी आता खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजपमध्ये जाणार नसल्याचं रोहिणी खडसे यांनी आता स्पष्ट केलंय। एकनाथ खडसे जरी भाजपात जाणार असले तरी मी शरद पवार गटाची विचारधाराच पुढे घेऊन जाणार असल्याचं रोहिणी खडसे यांनी यावेळी म्हटलेलं आहे। तसंच शरद पवार गटामध्ये रुळले असून मी एकटी पडलेले नाही असं सुद्धा रोहिणी खडसे यांनी यावेळी म्हटलंय। तर रुळले इथे आता गेले अनेक वर्ष झाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते आणि जिथे काम करते 4.5 वर्ष झाले माझ्या मतदारसंघात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेवरती एक बांधणी केलेली आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे हे आमच्या पक्षाचे प्रत्येक नेतागण माझ्या पाठीशी आहेत। त्याच्यामुळे एकटी पडली असं मी म्हणणारच नाही, या सगळ्यांची साथ आहे।